नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तर आज आपण एक वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी 8 कोवळी वांगी घेतलेली आहेत। त्याला या पद्धतीने मध्ये 2 वेळा कट मारून घेतलेला आहे। 1 इंच इतका आल्याचा तुकडा आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि जिरे घेतलेलं आहे। खोबरं सुरुवातीला आपण कढईमध्ये छानसं भाजून घेऊया। आता आपण आलं, लसूण, कोथिंबीर, हे भाजलेलं खोबरं आणि 2 मिरच्या तसेच जिरे या सर्वांचा एक मसाला बनवून घेऊया। हा मसाला मी छान बनवून तयार केलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि छोटी 1 वाटी इतकं लाल तिखट घातलेलं आहे। थोडीशी हळद, थोडंसं मीठ असं घालून घ्यायचं आहे। थोडासा काळा मसाला घातलेला आहे। थोडासा गरम मसाला घातलेला आहे। आता आपण हे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। आता कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकून त्यामध्ये आपण हे वांगी असे टाकून घेऊयात आणि 5 ते 7 मिनिटांसाठी याला असं भाजून घेऊयात। वांग्यांना सर्व बाजूनी एकसारखे डाग पडले पाहिजेत आणि वांगे दोन्ही बाजूनी एकसारखे भाजले पाहिजेत। या पद्धतीने मध्ये मध्ये याला आपण हलवून घ्यायचं आहे। आता आपली ही वांगी भाजून तयार व्हायला लागलेली आहेत। अजून एखाद मिनिट आपण याला याच पद्धतीने कढईमध्ये भाजून घेऊयात। तेलामध्ये भाजताना वांगी जवळपास 80 ते 85% अशी शिजली जातात। त्यानंतर आपण यांना काढून घेऊयात। या वांग्यामधलं हे जे शिल्लक तेल आहे ते सुद्धा आपण बरंचसं एका साईडला काढून घेऊया। तर या वांग्यामध्ये आपण तयार केलेला मसाला भरून घेऊयात। आणि हाताने या पद्धतीने दाबून घेऊया म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही। सर्व वांगी आपण याच पद्धतीने अशी भरून घेणार आहोत। वांग हे बऱ्यापैकी आतून चांगलं शिजलेलं असतं। याला असं छान बंद करून घ्यायचं म्हणजे याचा मसाला बाहेर निघत नाही। आता आपली सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि हा शिल्लक राहिलेला मसाला आहे। थोडंसं तेल आपण कढईतलं काढून घेतलेलं आहे आणि शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये हा मसाला आपण टाकून घ्यायचा आहे। आणि या तेलामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे।
आता यामध्ये आपण मसाल्याचं पाणी घालून घेणार आहोत. हे पाणी जरासं गरम झालं की आपण त्यामध्ये ही वांगी सोडून घ्यायची आहेत. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. या पद्धतीने सर्व वांगी आपण या कढईमध्ये सोडून घेऊयात. आणि याच्यावरती एक झाकण घालूया. आता 10 मिनिटासाठी आपण हे असंच मंद आचेवर शिजत ठेवणार आहोत. हे बघा, रश्श्याला पण वरती तवंग आलेला आहे. आता 10 मिनिटात आपलं हे वांग एकदम व्यवस्थित शिजलेलं असणार आहे. आपण फक्त वांग्याची वरची बाजू खालच्या साईडला करून ठेवून देऊया. 1 मिनिट ठेवल्यानंतर आता आपण हे वांग उतरवून घेऊया. आता हे आपलं वांग तयार झालेलं आहे. यावरती आता आपण एक मूठभर कोथिंबीर घालून छान गार्निश करून घेऊया. तर अशी ही आपली वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे. आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तस्वकीयांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला भरभरून प्रतिसाद देता, तसेच आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.